ताकदवर जो मेल असतो, नर असतो, युजली डज नॉट अलाउ अनादर मेल बेबी अँड ॲडल्ट टू सर्व्हाइव्ह विथ इट्स ग्रुप. त्या समूहामध्ये इतर नर बेबी लंगूरला किंवा ॲडल्टला तो जिवंत ठेवत नाही, जिवंत राहू देत नाही त्या समूहामध्ये. सर्व्हाइव्ह म्हणजे जिवंत राहणे, टिकणे. विदाउट लुझिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड. कुठलाही वेळ न दवडता रायटर सेज, लेखक म्हणतो की आय गॅदर्ड, ही गॅदर्ड अ स्टाउट स्टिक, एक जाड भक्कम अशी स्टिक, लाकडाची काठी त्यांनी घेतली, इन वन हँड, एका हातामध्ये, अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन्स ॲट द मराउंडिंग लंगूर. हर्ल्ड भिरकावणे, आणि एक दगड त्यांनी त्या लंगूरकडे भिरकावला. कसला लंगूर? लेखक म्हणतो मराउंडिंग लंगूर. मराउंडिंगचा अर्थ आहे सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक. छळ करणारा, काहीतरी चोरी करण्याच्या तयारीत असणारा किंवा आक्रमण करण्याच्या तयारीत असलेला म्हणजे मराउंडिंग. अशा मराउंडिंग म्हणजे इथं छळ करणारा जो माकड होता त्याच्या दिशेनं त्यानं दगड फेकला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड. इन्फ्युरिएटेडचा अर्थ भयानक असे रागावणं, अतिशय रागावलेला तो माकड. दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. असॉल्ट म्हणजे अटॅक. द लंगूर वॉज टू इन्फ्युरिएटेड टू नोटीस ऑफ द रायटर्स असॉल्ट. तो इतका भयानक संतापलेला होता, रागावलेला होता की त्यानं लेखकाच्या या हल्ल्याकडं लक्ष देखील दिलं नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. मग लेखकानं जास्तीत जास्त दगडं त्याकडं भिरकवायला, फेकायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर स्पीच ऑफ क्राय. आणि आता कुत्र्याने देखील त्यांच्या इवळण्याचा, ओरडण्याचा आवाज वाढवला. द चेंज सर्कमस्टन्सेस. परिस्थिती बदलली. सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थिती. द चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक. बदललेली परिस्थिती आणि अनअपेक्षितपणे अचानक झालेला हल्ला. बघा, द चेंज सर्कमस्टन्सेस, बदललेली परिस्थिती, अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक. सडन म्हणजे अचानक, अनअपेक्षितपणे झालेला हल्ला. फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरंडा. वेगवेगळ्या बाजूनं अचानक झालेला हल्ला यानं काय केलं? फोर्स द लंगूर, त्या लंगूरला, त्या बेबीला सोडून द्यायला भाग पाडलं. कुठं सोडलं? फ्रॉम द स्लोपिंग रूफ, म्हणजे ज्याला उतार आहे अशा स्लोपिंग रूफ वरती, छपरावरती, छपरापासून वरंड्याकडे उतार असलेल्या त्या छपरावरती त्यांना त्या बेबी लंगूरला सोडून दिलं. द बेबी वॉज लिसलेस. अतिशय ताकद नसलेला, वीक असा तो बेबी होता, बेबी लंगूर होता. अँड अपियर टू बी डेड. आणि असं वाटलं की ते आता मेलच असावं, कारण कुठली हालचाल त्याची नव्हती. द बेबी वॉज लिसलेस अँड अपियर टू बी डेड ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. कारण त्या माकडानं त्या पिलाला त्या छपरावरती सोडून दिलं आणि छपरावरून घरंगळत ते बेबी लंगूर आता खाली येऊ लागलं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. नीट पहा काय म्हटलंय? बॉडी, लंगूर म्हटलं नाही. आपण बॉडी कोणाला म्हणतो? अ डेड ॲनिमल ऑर पर्सन. ॲज द लंगूर वॉज लिसलेस अँड अपियर टू बी डेड. लेखकाला ते अतिशय अशक्त किंवा मेलेलं वाटलं आणि म्हणून लेखक त्याला बेबी लंगूर म्हणण्याऐवजी काय म्हणतो? त्याचं शरीर स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मेनी फोल्ड. खाली कुत्रे होते आणि या कुत्र्यांची जी एक्साइटमेंट होती, त्याचा उत्साह जो होता, ऑफ डॉग्स ग्रीव मॅनी फोल्ड, अनेक पटीनं त्यांचा उत्साह वाढला. ऍट द प्रॉस्पेक्ट. त्याला त्याच्यामध्ये काय भविष्य, प्रॉस्पेक्ट म्हणजे काय? संभाव्यता किंवा भविष्य. त्यांना काय भविष्य वाटलं त्यामध्ये?
ऑफ अ गुड किल अँड मील. त्यांना वाटलं हे पिल्लू खाली पडलं की ठार करायचं आणि खायचं. आणि म्हणून या उत्सुकतेपोटी अनेक कुत्रे, जे कुत्र्यांची झुंड होती, पॅक म्हणजे कुत्र्यांची झुंड, टोळकं जे होतं ते उत्सुकतेने त्या खाली पडणाऱ्या बेबी लंगूरकडे पाहू लागलं. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक. आता या कुत्र्यांना एका बाजूला सारणं आवश्यक होतं, पडणाऱ्या त्या माकडाच्या पिलाला देखील पकडणं आवश्यक होतं. म्हणून काय केलं लेखकानं, आपल्या काठीच्या साह्यानं त्या कुत्र्यांना एका बाजूला सारलं. ॲट बे विथ द स्टिक आय मॅनेज्ड. इथं मॅनेजचा अर्थ घ्यायचा सक्सिडेड. मॅनेज म्हणजे काय याचा अर्थ, सक्सिडेड. आय मॅनेज टू कॅच होल्ड द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. एका हातानं काठीनं त्या कुत्र्याला बाजूला सारला आणि छपरावरून घरंगळत येणाऱ्या त्या माकडाला पकडता पकडता असा क्षण आला की ते माकड जमिनीवर आदळणार, तोच लेखकानं त्याची शेपटी पकडली. द बेबी अपियर्ड इनर्ट. अतिशय निश्चित निष्क्रिय वाटलं. अँड लाईफलेस. जीवन नसलेलं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. पण लेखकाच्या लक्षात आलं ते एक नर जातीचं बेबी लंगूर होतं. बाय दिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरंडा. आतापर्यंत या वेळेपर्यंत रायटर टेल्स अस हिज पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरंडा. लेखक म्हणतो की त्याचे पालक, आई वडील, त्याच्या बहिणी ह्या वरंड्यावरती पोहोचल्या होत्या. अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. रेस्क्यू म्हणजे सुटका. या ठिकाणी ऑपरेशनचा अर्थ आपण मोहीम घ्यायचा. विटनेसिंग साक्ष देणे. आणि ते लेखक म्हणतो की त्याचं ते रेस्क्यू ऑपरेशन असतं. कुठलं रेस्क्यू ऑपरेशन? टू सेव्ह द बेबी लंगूर फ्रॉम द हँड ऑफ दॅट लीडर लंगूर. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड. काही शेजारी देखील गॅदर्ड गोळा झाले होते इन द डिस्टन्स. पण ते दूरवरच थांबले होते, कोणीही समोर येऊन मदत करत नव्हतं. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. बॅकयार्ड म्हणजे परस, घराच्या पाठीमागे जी जागा असते त्याला आपण परस म्हणतो. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. लेखक म्हणतो की मी त्या माकडाच्या पिलाला घेऊन पाठीमागे परसात गेलो. अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. कूप म्हणजे खुराडं, कोंबड्याकरता खुराडं असतं. आणि हळुवारपणे जमिनीवरती त्या पोल्ट्री कूपच्या म्हणजे कोंबड्याचे खुराडं असतं त्या खुराड्याच्या जमिनीवरती हळुवारपणे त्या माकडाच्या पिलाला त्यानं ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स. द रायटर ऑब्झर्व्ड दॅट देअर वेअर डीप बाईट्स मार्क्स ऑन द बॉडी ऑफ दॅट बेबी लंगूर. त्या माकडाच्या पिलाचं पिल्लू जे होतं त्याच्या शरीरावरती खोल अशा चावल्याच्या खुणा होत्या. अँड स्क्रॅच्ड, ओरबडल्याच्या, म्हणजे त्या माकडानं या पिलाला चावलं होतं, नखांनी ओरबडलं होतं आणि त्याच्या खुणा लेखकानं पाहिल्या. द ब्लड वॉज उझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. वुंड्स म्हणजे जखमा आणि उझिंग म्हणजे बाहेर वाहणे. आणि त्या काही जखमातनं रक्त हे बाहेर वाहत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस. आणि म्हणून ते बेबी लंगूर जे होतं मोशनलेस, निष्क्रिय, कुठलीही हालचाल न करता, त्याला आपण स्तब्ध म्हणूया, स्तब्ध होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. त्या जखमा स्वच्छ करण्याकरता आणि रक्त प्रवाह थांबवण्याकरता लेखकाच्या वडिलांना काही फर्स्ट एड लेखकाला दिले. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग अँड द रायटर वॉज रिलॅक्स्ड. तर थोडं रिलीव्ड वाटलं. का? टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग. कारण त्यांनी पाहिलं, त्याला अगोदर वाटलं की हे बेबी लंगूर मेलं, पण जखमा स्वच्छ करताना त्याला जाणवलं की दॅट बेबी वॉज ब्रीदिंग. ब्रीदिंगचा अर्थ असतो श्वास घेणे.
त्याचा श्वास चालू होता आणि ते पाहून त्याला थोडंसं हायसं वाटलं. इव्हन दो हिज ब्रीज वेअर शॅलो, पण त्याचा श्वास अत्यंत कमी प्रमाणात चालू होता. फ्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर. स्टर म्हणजे हलणे आणि फ्लॅशेस म्हणजे शिंपडणे. थंड पाण्याचा शिंपडा लेखकानं त्या बेबी लंगूरवर थोडं थंड पाणी शिंपडलं. अँड आफ्टर अ फ्यू शॅकी अटेम्प्ट्स, काही हलणाऱ्या थरथर कापणारे प्रयत्नानंतर, ही सॅट अप, ते माकडाचं पिल्लू उठून बसलं. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक, ते अजूनही घाबरलेल्या मानसिकतेमध्ये होतं. अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड, वाऱ्यावरती झाडाचं पान ज्याप्रमाणे हलावं असं ते भीतीपोटी थरथर कापत होतं. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स, त्याचे दोन चमकणारे डोळे हे अश्रूंनी ओले झाले होते. वेल्ड अपचा अर्थ असतो ओले होणे. वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब. त्या माकडाच्या पिलानं सॉब म्हणजे हुंदके देत रडणं. तो हुंदकी देत रडू लागला. विथ अ मफल्ड क्राय. मफल्ड म्हणजे रडू तर यायलंय पण आवाज येईना, आणि नुसतं मग हुंदके देत तो रडू लागला. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. जेव्हा जसं एखादं लहान मूल मानवाचं खूप तणावग्रस्त होतं, आई त्याला जवळ दिसत नाही आणि एकदम घाबरून ते जसं रडू लागतं, अगदी लहान मुलासारखंच हे माकडाचं पिलू हुंदकी देत रडू लागलं. आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. लेखकानं त्याला साल काढलेलं एक केळं देऊ केलं आणि त्याने ते स्वीकारलं. अनस्टेडी हँड म्हणलंय बिकॉज इट वॉज ट्रम्बलिंग. ते घाबरलेलं होतं, ते थरथर कापत होतं. थरथर त्या अस्थिर हातानं त्यानं ते केळ स्वीकारलं. अँड बिगॅन टेकिंग हेजिस्टंट बाईट. खाऊ का नको असं संकोच करत ते खाऊ लागलं. माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिव्हायव्हल ऑफ द बेबी लंगूर. लेखकाचं पूर्ण लक्ष कशावर केंद्रित होतं? टू फिक्स, केंद्रित होतं ऑन द रिव्हायव्हल, पुनर्जीवित होणे, पुनर्जीवन, त्याला ते आरोग्य पूर्ण मिळण्याकरता ऑफ द बेबी लंगूर. सडनली, अचानक, आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. अचानकच लेखकाला अनकॅनिंग, अनएक्सपेक्टेड, अनअपेक्षित एक फिलिंग झाली, एक जाणीव त्याला होऊ लागली की कोणीतरी त्याला पाहत आहे. आय टर्न अवे फ्रॉम द कूप. लेखक त्या खूप कोंबड्याच्या खुराड्याकडून थोडा वळून त्यानं पाहिलं, वळाला. अँड लुक्ड अप, वर पाहिलं. काय असतं? देर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ. स्वयंपाकघराच्या छपरावरती त्या बेबी लंगूरची आई म्हणजे मदर लंगूर बसलेली असते. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. लेखक जे काही करत होता हालचाल, प्रत्येक हालचालीकडं लक्ष ठेवून ती पाहत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती पूर्णपणे शांतपणे त्या ठिकाणी बसलेली होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड. जणू काही तिला गोष्टीची खात्री पटली होती दॅट नो हार्म म्हणजे इजा, अपाय, वॉज बिंग डन टू हर चाइल्ड, की त्या बाळाला कुठलीच अपाय होणार नाही, इजा होणार नाही, याची खात्री तिला पटली असल्या कारणास्तव द मदर लंगूर सॅट देअर क्वाइटली ऑन द रूफ ऑफ द रायटर्स किचन. मीनव्हाईल, इतक्यातच द बेबी सेन्स द प्रेझन्स ऑफ हिज मदर. त्या बेबी लंगूरला देखील जाणवलं की आई आसपास आहे. अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाउडर. आता मात्र परत हुंदके देत मोठ्या आवाजानं मोठ्यानं रडायला सुरुवात केली.
आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप. लेखक त्या खुराड्याच्या दरवाजापासनं दूर सरला, बाजूला झाला. कशा करता? काय उद्देश होता? टू अलाउ द मदर ऍक्सेस टू हर बेबी, जेणेकरून त्या मदर लंगूरला त्या बेबी लंगूर पर्यंत सहज पोहोचता येईल. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप. आई पटकन डिसेंडेड खाली उतरली जमिनीवरती त्या खुराड्याच्या. अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. पटकन आपल्या बाळाला तिनं आपल्या बाहूमध्ये, आपल्या कुशीमध्ये उचलून घेतलं. सी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन. थरो म्हणजे सखोल. सी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन. आपल्या बाळाचं, त्याच्या शरीराचं तिनं सखोल असं निरीक्षण केलं. टू चेक हिज इंजुरीज अँड द कडल हिज इंजुरीज. त्याच्या जखमा त्यांनी तपासल्या. अँड देन कडल हिम टाइटली इन हर बॉझम. आपल्या छातीशी, आपल्या कुशीत त्याला घट्ट, आपल्या बाळाला तिनं पकडलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. त्या काळजीपूर्वक कुशीमध्ये, आईच्या बाहूमध्ये, आईच्या कुशीमध्ये त्या लहान माकडाच्या पिलाला सांत्वन मिळालं, शांती मिळाली. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप. आपल्या मांडीवरती त्या बेबी लंगूरला घेऊन ती मदर लंगूर शांत बसलेली अजूनही. फॉर अ फ्यू मिनिट्स, काही मिनिटाकरता. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग. आणि लेखक म्हणतो इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग. लेखकाला असं वाटतं शी वॉज थिंकिंग. द मदर लंगूर वॉज थिंकिंग. पॉन्डरिंग म्हणजे विचार करणे, काहीतरी विचार करत आहे. ओव्हर हर ऑप्शन्स, आता तिच्याकडे पर्याय काय होते. अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम द फर्दर असॉल्ट. असॉल्ट म्हणजे हल्ला. पुढील अशा हल्ल्यापासनं आपल्या बाळाला कसं सुरक्षित ठेवायचं, वाचवायचं, कदाचित याचा ती अंदाज घेत त्या ठिकाणी विचार करत बसलेली असावी. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. काही सेकंद द मदर लंगूर स्ट्रेटली लुक्ड इन टू द आईज ऑफ द रायटर. काही क्षण, काही सेकंद त्या मदर लंगूरनं लेखकाच्या डोळ्यात पाहिलं. इव्हन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. लेखक म्हणतो इव्हन टुडे, आज देखील, आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. तिच्या डोळ्यात नजरात नजर घालून पाहिलेलं मी ते नजर विसरू शकत नाही. शॉवरिंग सायलंट ग्रॅटिट्यूड ऑन मी. कदाचित त्या मदर लंगूरनं ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड म्हणजे केलेल्या उपकाराची जाण असते. कृतज्ञ, जे कृतज्ञता असते, ही कृतज्ञता व्यक्त कदाचित ती त्या पद्धतीनं करत असावी. आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज showering silent gratitude on me for saving her child. And why was the mother langur thanking the writer for saving her child? कारण लेखकानं तिच्या बाळाला वाचवलेलं असतं. I was overwhelmed अर्थ असतो भारावून जाणे. by the emotion, the sentiment and the way she said thanks to me. लेखक भारावून गेला. by the emotion, भावना, द सेंटिमेंट्स अँड द वे, आणि ज्या पद्धतीनं तिनं त्याला धन्यवाद म्हटलं आणि तो भारावून गेला. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. लेखक म्हणतो ती एक युनिव्हर्सल मदर आहे, म्हणजे प्रत्येक आई, मग ती माणसाची असेल, प्राण्यांची असेल, पक्ष्यांची असेल आणि कुठल्याही ठिकाणची असेल, ती आपल्या मुलाप्रत एक प्रकारच्या एकसारख्याच भावना बाळगत असते, एकसारखं प्रेम करत असते. आणि लेखक त्याला युनिव्हर्सल मदर म्हणतो, तितकीच ती काळजी घेत असते. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन, म्हणजे मार बसलेलं चाइल्ड इन हर लॅप. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी
क्लिंगिंग टू हर बेली, आपल्या पोटाला, बेली म्हणजे बिंबीजवळ त्या लहान बाळाला क्लिंगिंग घट्ट पकडून तिनं उडी मारली. अँड रिच्ड आवर किचन रूफ, आणि स्वयंपाकघराच्या छपरावरती गेली. शी सर्वेड द एरिया, आसपास तिनं एरियाचं सर्वेक्षण निरीक्षण केलं. फॉर द विशियस मेल लंगूर, कुठे तो वाईट माकड जो लंगूर आहे तो तर नाही. अँड देन लिफ्ट अवे, लिफ्ट अर्थ असतो उडी मारणे. अवे इन द डिरेक्शन ऑपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर, ज्या ठिकाणी व्हायलंट हिंसक असं जे एन्काउंटर घडलं होतं त्याच्या विरुद्ध दिशेनं ती मदर लंगूर आपल्या बेबी लंगूरला घेऊन निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी, ही जी ब्रीफ मीटिंग संक्षिप्त भेट होती विथ द मदर अँड द बेबी लंगूर, त्या मदर लंगूर आणि बेबी लंगूर सोबतची, कन्व्हिन्स मी, लेखक म्हणतो की या गोष्टी मला एक गोष्टीची खात्री दिली, दॅट इंटरस्पेसीज, ज्याला आपण वेगवेगळ्या मानवजात असेल, पक्षी असतील, प्राणी असतील, यांच्यामध्ये देखील एक प्रकारचं काय असतं, कम्युनिकेशन असतं. अँड म्युच्युअल ट्रस्ट, परस्पर एक विश्वास असतो, हे यानं मला शिकवलं. इज इंडीड अ रियालिटी, ती सत्यता आहे. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड, द रिलेशनशिप हम्स इन टू ऍक्शन, आणि खरोखरच म्हणजे या प्रसंगात चालवलं हे जे नातं होतं हे खरं हम्स इन टू ऍक्शन, ते केवळ ऐक्यू नव्हतं, ते प्रत्यक्षात सक्रिय झालं होतं आमच्यामध्ये. म्हणजेच लेखक बेबी लंगूर आणि मदर लंगूर मध्ये. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग बॉन्ड थ्रू ट्रस्ट. केवळ माणसामध्ये, केवळ आपण त्यांना पशु पक्ष्यांना प्राण्यांना खायला घालतो तेवढा एक अन्न हे एकमेव त्यांच्यामध्ये बंध निर्माण करणारा घटक नसतो. तर द बेबी लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन, दळणवळणाचं संदेशवहनाचं साधन केवळ अन्न नसतं बिटवीन मॅन अँड ॲनिमल, बट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग बॉन्ड्स, काही इतरही मार्ग आहेत, साधनं आहेत एक स्नेहबंध निर्माण करण्याचं, दॅट इज थ्रू ट्रस्ट, आणि ते आहे विश्वास. कंपॅशन, प्राण्यांप्रती दयेचा भाव, त्याला आपण भूतदया म्हणतो. अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, परस्पराप्रती समजून घेण्याची जी कला असते, ह्या गोष्टी आपल्याला एक नवीन बंध त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये निर्माण करतात. ते देखील एक संदेशवहनाचं म्हणजेच आपापल्यातल्या कम्युनिकेशनचं साधन असतं. 55 years have passed since that day, लेखक म्हणतो आता 55 वर्ष झालीत त्या दिवसाला. आय एम नाऊ 70 years old, मी आता 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, पण आज देखील मला ते एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड आठवतं.